सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री चेतन प्रदीप सोळंकी यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. यांचे चिन्ह आहे कमळ कमळ कमळ. आश्वासन नाही, बदल हवा. प्रभागाच्या विकासासाठी चेतन दादा हवा. तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील महिला सक्षमीकरण व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार सौ रेणुताई अभिजित येळगावकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. यांचे निवडणूक चिन्ह आहे कमळ कमळ कमळ. मतदान दिनांक 2 डिसेंबर मंगळवार सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. यांचे निवडणूक चिन्ह आम्ही घ्या म्हणजे आम्ही टँकर आणले ही तक्रार योग्य आहे. चला भैया, कारण ही सगळ्यांचीच तक्रार आहे. नाही वॉलमनला पण सांगितलंय त्या कुडाळकरला, तो कुडाळ येऊ दे पुढे. आपल्या एरियाचे चेतन दादा फिरवाडीमधून रेल्वे येळगावकर कमळाच्या चिन्ह आशीर्वाद उमेदवार आहे. चेतन दादा आपले आहेत, पण आपलीच आहे, फक्त फिरवाडीमधून आहे रेल्वे येळगावकर. आणि आपले नगराध्यक्ष अमोलदादा मोहिते. बाकी सगळ्या एरिया करून आपली बाजारकडे मुद्दाम ठेवलेली बाजारकडे जरा विनोदा देतोय. तुला माहिती आहे, अजून माहिती काय देऊ? त्या घरात पण करा अवघड राहणार आहे. याच घरात अवघड या हे देत आहे. दादा काय आम्ही जास्त चर्चेत झाले. त्यांचा आशीर्वाद घ्या. राजू शेठ आपल्यासोबत कशासाठी आहेत? त्या दुकान सगळं सांभाळते म्हणून त्यांनी वेळ दिलाय. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद. तुमचे बचत गट वगैरे आहेत ना. राजू काका 2 मिनिट बघा. चेतन सोळंकी, राजेंद्र राजपूत, अजून कुठले कोण पाहिजे? पाठिंबा राजेंद्र राजपूतचा आहे. त्यामुळे काय तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे. त्यामुळे आशीर्वादाची गणेश ते आमचे मतदार नाहीत, पण मला आशीर्वाद त्यांचे घेणं मला गरजेचं आहे. राजू दादाचा मला आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. खरं आहे की नाही? आशीर्वाद ठेवा. राजू काका जाऊ का? आपले मतदार नाहीत, पण ते माउथ पब्लिसिटीला खूप छान आहे. त्यामुळे त्यांचं शॉप आहे इथं जुनं, सगळ्यात जुनं आपल्याकडे सोन्याचं दुकान आहे. सर ना आपण किती शोधलं? सोलापूर पण जाऊन आलो. नाही ताई मला म्हटली आपल्याला आम्ही दोघांनी नाही तर आम्ही दोघं निघालेले शोधायला. ठीक आहे, हे घ्या. ताई 2 मिनिट या. सिन्हा साहेब आहे. सिन्हा सर आहेत आपले. उनका दोनों ताईंचा दोघांचा पत्ता आहे. आपको 3 वोट दे रहे हैं. दीदी को मेरे को काम तुमचा आशीर्वाद आहे. ताई का त्या ताईंना एक उमेदवारी दिलेली आहे. मी आहे
ही सगळ्यात जुनी माणसं आहेत आशीर्वादाची. यांचा चिरंजीव आता आमच्या मंडळाचा अध्यक्ष आहे. डॉक्टर साहेब बेळगावकरांच्या सुनबाई आहेत. परवा महाराजांनी सांगितलं ना, त्या म्हणले मी भेटायला आशीर्वाद घ्यायला एक नमस्ते. त्या दिवशी आम्ही येऊन गेलो. विकास तुमचं घर आहे ना? विकास दादांचं घर. ते आपले माजी नगरसेवक होते इथं. हो ते हो आपले आम्ही बसलो होतो इकडे आणि बाळासाहेब पण तुम्ही हो आपण तिथे. आणि आता जर का ते आजारी नसते तर आपल्या पोलिंगची सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती. आता ते आमच्या बरोबर पुढे सगळ्यात पुढे एकदम पुढे. Yes. दादा काळजी घ्या तब्येतीची. तुझं मतदान आलंय का? ते नुकसानीचं काम केलं म्हणजे तुम्ही. अण्णांचं तुमचं सुमितचं तीनच आहे ना? मला सगळ्यात शेवट करावी. वर्णनेमध्ये समोर तुमच्या तिघांच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे जरा विनंती. ठीक आहे, आपली घरचीच आहे. मला मतदान ह्यांना म्हणलं तुमचं मतदान आम्हाला द्या, तुमच्या मतदानाची गरज आहे. ते दाजी आहेत आमचे, त्यामुळे काय जास्त. हा शेड मिल क्या था? आम्ही नमाज पढ़ रहे हैं. अच्छा अच्छा. अच्छा अच्छा. ये दीदी और मैं हमारे दोनों को दिए दोनों भी है? हम दोनों है तो कर आपकी चाय बनो. नहीं शुक्रिया. शाहिद भाई से बात हुई थी, अभी इनमें चाचा रहेंगे तो मिलता निकलता. Yes. हाँ, चलिए ओके. बरोबर ना? 64 वय. अनिल कपूर आहेत आमच्या मी गावचे. नमस्कार म्हणते. नाही, नाही, आमच्या गावचे आणि अनिल कपूर पीठ आहेत. वाढले म्हणलं काही लोकांना नाही आवडत. नाही नाही नाही. म्हणून सांगितलं आमच्या चौकाचे अनिल कपूर आहे. देवानंद आहे. तेच म्हणलं. एव्हरग्रीन माणूस आहे. बरं तुम्हाला जर ते बोलायला लागलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा प्रत्येक टॉपिकवर 10 मिनिटं बोलू शकतो, कुठलाही टॉपिक. मला कसं आहे, अनुभव जास्त आहे. पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा बसण्याची ओळख आहे. डॉक्टर साहेबांनाच मी म्हणतोय ना, आपण त्यांनाच उभं केलं खरंच पाहिजे. आहे. आम्ही ज्या घरात झाली हो, असं कोणच आहे काही घर नाही कसं तिथे. होतं, माझं रेशन दुकान असल्यामुळं कलेक्टर ऑफिसशी जास्त संबंध आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले भाजपचे, तेव्हा ते कलेक्टर ऑफिसला यायचे, तेव्हापासून माझा परिचय. काय मी म्हटलं फार जुना परिचय. सामान्य माणसं म्हणजे राजांनाही मानतो, छत्रपती घराण्यांना मानतो. आम्ही आहे मेमन पाहिजे तर. राजू तर आहे सगळं आहे, तो मनानेही राजा आहे. खरंच आहे. ते ठेवतो का कोई दोघांचा आशीर्वाद ठेवा. असू दे असू दे. 16 सोमवारची व्रत दे. आता का? आला मुमताज दिदी ऐकते करू तू बोललाय. आणि चेतनदादा सोळंकी दोघं उभे आहेत. आणि एक नगराध्यक्ष अमोल मोहिते. अशी 3 मतदान करायची आपल्याला. घ्या ती वहिनी, वहिनी घ्या. त्यावर सरांना कमळ घ्या. मत दाबायचंय. काय ठीक आहे. कमळ चिन्ह 3 वेळा. 3 वेळा झाला. मी आणि माझ्यासोबत या रेणुताई आमच्या दोघांना आपल्या प्रभागाची जबाबदारी दिलेली आहे. चेतनदादा सोळंकी तुमचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. हे 2 मत आणि एक तिसरं अमोल मत मोहिते नाही, तिसरं. नगराध्यक्ष कमळ चिन्ह आहे. चल. अच्छा, इनका नाम क्या? रेणू येगावकर अपने जो मान के आमदार है येगावकर साहब, उनकी बहुरानी डॉक्टर साहब हे कलेक्टर ऑफिस असल्यामुळे त्यांना माहिती कलेक्टर आहे. ऑफिसला होते. कलेक्टर ऑफिसला म्हणजे ये बहू आहे. अच्छा अच्छा. तो ये आपके लिए लेकर आए. दो दो इधर आओ. यस. एक अमोल दादा को रहेगा, आप रुक. और बाकी अपने दोनों टाइगर. संचलन. नमस्कार. आज सातारा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ रेणुताई येळगावकर एक अतिशय सक्षम, अतिशय सुसंस्कृत आणि मेन म्हणजे एज्युकेटेड अशा आपल्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. महिला म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं एक माझं कर्तव्य म्हणून मी अशा ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी खास पुण्याहून त्या ठिकाणी आलेली आहे. आणि नक्कीच आत्तापर्यंत आपल्या सरकारने जेवढी काही कामं केलेली आहेत, मग ते केंद्रातले सरकार असू देत, आपले मोदीचे असू देत, आपले देवाभाऊ असू देत, आणि त्यांचं प्रथम प्राधान्य म्हणजे सगळ्या महिला भगिनींसाठीच त्यांनी आत्तापर्यंत सगळ्या उपाययोजना असतील, त्यांच्यापर्यंत ज्या काही गोष्टी पोचवायच्या असतील त्या महिलांच्या ह्याच्यासाठीच आणि महिलांना केंद्रबिंदू ठेवूनच त्या ठिकाणी केलेल्या आहेत.
तर मला असं वाटतं की इथला सुद्धा सगळा महिला वर्ग हा रेणुताईंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि नक्कीच रेणुताईंचा विजय या ठिकाणी ह्या प्रभागातून निश्चित आहे. आम्ही पुन्हा 3 तारखेला परत एकदा गुलाल उधळण्यासाठी या ठिकाणी भेटणार आहोत. पुन्हा एकदा मी रेणुताईंना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय